त्यानंतर मित्रांनो या मागील मॅचचा मॅन ऑफ द मॅच असेल तो म्हणजे सनिकेत. आपल्याला विनंती असेल मंचावर यायचं आहे. नक्कीच सनिकेत यानं आपण पाहिलं असेल 2 षटकार आणि 1 चौकार लागवत आपल्या संघाला विजय प्राप्त करून दिला होता. तो हा सनिकेत मॅन ऑफ द मॅचचा मानकरी असेल. त्यानंतर मित्रांनो आजच्या दिवसातला चौथा सामना असेल हा. रुदिन 11 विरुद्ध आरुष 11 हे 2 संघ इथे पाहायला मिळतील आपल्याला. एका बाजूला पाहायला गेलं तर आजच्या दिवसातला पहिला सामन्याची सुरुवात झाली होती या दुसऱ्या दिवसाची. तोच हा संघ इथे पाहायला मिळतो आपल्याला. पराग शिंदे नक्कीच मित्रांनो जाऊया या पुढील मॅच कडे. रुदिन 11 आणि आरुष 11. रुदिन 11 संघ फलंदाजी करताना इथे पाहायला मिळेल आपल्याला. गोलंदाजी मार्कवर असेल तो बॉब. गोलंदाजी मार्कवर पॉवर प्लेचं पहिलं षटक हाताळण्यासाठी कर्णधाराने पाचन केलंय कार्तिक याला. स्ट्रायकिंग एंडला फलंदाज आपल्याला पाहायला मिळेल दिवेश. एक खोलवर टाप्याचा चेंडू होता. एक चांगल्या धाटणीचा चेंडू होता. हलक्या हाताने चेंडूला स्क्वेअर लेग रिजन मध्ये खेळलं. बाईच्या स्वरूपात एक धाव मिळेल. या एका धावेनं संघाचं खातं ओपन झालंय. एक चेंडू आणि 1 धाव. त्यानंतर रुपेश स्ट्रायकिंगला पाहायला मिळेल आपल्याला. ही सलामीची दिवेश आणि रुपेशची जोडी मैदानात पाहायला मिळते. इथं या गोलंदाजा विचार केला तर पहिल्या मॅच म्हणजे सुंदर गोलंदाजी केली होती. फक्त 9 धावा खर्च केल्या होत्या त्यानं. इथं सुद्धा तशीच काहीशी गोलंदाजी करतोय. एक चांगला चेंडू होता पण क्षेत्ररक्षकांकडून काहीशी चुकी घडतोय आणि तद्वरित 1 धाव प्राप्त होते ती रुपेश याला. 2 चेंडू आणि 2 धावा. नक्कीच संकेतच्या माध्यमातून सुंदर गोलंदाजी आपल्याला इथे पाहायला मिळते मित्रांनो. सॉरी कार्तिकच्या माध्यमातून. नक्कीच त्याला बॉब या नावाने ओळखलं जातं. मॅन फ्रॉम चापडी. पुढचा चेंडू हा सुद्धा एक तेज तर्रार चेंडू होता. एक चांगलं क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल विकेट किपरच्या मागे गग्गीकडून. आणि इथं रनआउट होऊन पहिला धक्का लागतो तो रुपेशच्या स्वरूपात. रुपेश बॅक टू पॅव्हिलियन. थँक्यू डीजे. पाहायला घेतलं मी नंतर रुपेशच्या स्वरूपात रुपेश रनआउटच्या स्वरूपात पहिला धक्का लागेल तो रुदिन 11 या संघाला. आतापर्यंत 3 चेंडूंचा खेळ झाला. पहिल्या 2 चेंडूवरती 2 सिंगल धावा आल्या. त्यानंतर एक चोटी धावण्याचा प्रयत्न केला होता परंतु तो अंगलट येताना पाहिला रुदिन 11 या संघासाठी. रुपेशला पार्थ लागलं माघारी. त्यानंतर न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल ज्याचं नाव आहे सर्वेश शिर्के. कार्तिक गोलंदाजी मार्क सज्ज आणि हा एक तेज तर्रार चेंडू. इथं मात्र काही चुकी घडत नाही राहुल कडून आणि हा चेंडू विसावा घेईल राहुलच्या हातामध्ये. निर्धाव चेंडूची सांगता इथे पाहायला मिळते आपल्याला. नक्कीच या गोलंदाजा मित्रांनो कौतुक करावं लागेल. पहिल्या मॅच मध्ये सुद्धा चांगली गोलंदाजी केली होती. तेव्हा सुद्धा क्षेत्ररक्षणचा जर विचार केला ना तर काहीसा बदल करावा लागेल. थोडस चांगलं क्षेत्ररक्षण करून दाखवलं रुदिन 11 या संघाला.
सॉरी, आरुष इलेव्हन या संघाला क्षेत्ररक्षण थोडस चांगलं करावं लागेल. नक्कीच ते क्षेत्ररक्षण आपल्याला इथून पुढे घेऊन जाऊ शकतं. पुढचा चेंडू, हा सुद्धा एक तेज तर्रार चेंडू, चेंडू जाऊन विसावं घेईल. विकेट किपर राहुलच्या हातामध्ये पुन्हा एकदा निर्धाव चेंडूची सांगता. पॉवर प्लेचे षटक हाताळत असताना कार्तिक नक्कीच चांगले सुरेख अचूक टप्पा लाईन लेन वरती गोलंदाजी करतोय. आरुष शिलवाने आपल्या संघासाठी शेवटचा चेंडू असेल. हा एक चेंडू मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न यशस्वीरित्या पूर्ण झाला. चेंडू जाईल सीमा पार, येईल हा पहिला षटकार. धाव संख्या जाऊन पोहोचते ती 8 या आकड्यावरती. त्यानंतर गोलंदाजी मार्कवर पुन्हा एकदा सज्ज असेल निकेश. हा डावकरी हाताचा गोलंदाज. पहिला चेंडू, चेंडू हवेत आणि इथे सुद्धा काय घडतंय तर विकेटचं पतन. परतावं लागतंय माघारी सर्वेशला. सर्वेश बॅक टू पॅव्हिलियन. रुदिन इलेव्हन या संघाला दिवेच्या स्वरूपात. त्यानंतर न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होईल नितीन सत्वे. नितीन तू निकेश. पुन्हा एकदा एक तेज तर्रार चेंडू. विकेट करून इथे झाले चुकी. विकेटच्या मागे राहुल भोरावकर. चुकी करताना नक्कीच एक निर्धाव पद्धत चेंडू पाहायला मिळाला असता, परंतु तसं काही झालं नाही. आणि एक धाव मिळाली ती म्हणजे रुदिन इलेव्हन या संघासाठी. नक्कीच एका या धावेनं धावसंख्या जाऊन पुढे थांबते ती 9 या आकड्यावरती. 9 रन ऑन बोर्ड, लॉस ऑफ 1 विकेट. दुसरा चेंडू होता अलॉंग द कार्पेट. चेंडूला खेळलं होतं कव्हरच्या दिशेनं. तिथं सुद्धा खराब असं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं आणि ह्या येथील 4 धावा चौकार. नक्कीच मित्रांनो, मी आताच म्हटलं होतं क्षेत्ररक्षण तुम्हाला हे चांगलं करावं लागेल. आपल्या जर इथून जर पुढे जायचं असेल, आपल्याला या लीग मध्ये आपलं वर्चस्व ठेवायचं असेल, टिकून जायचं असेल तर क्षेत्ररक्षण हे चांगलं करावं लागेल. त्यानंतर निकेश कडून एक निर्धाव चेंडूची सांगता. धावसंख्या जाऊन पोहोचली तब्बल 13 या आकड्यावरती. आतापर्यंत दुसऱ्या षटकाचा विचार करता 3 चेंडूचा खेळ झाला होता. हा 4था चेंडू. पुन्हा एकदा एक फुलर लेनचा चेंडू होता. पुन्हा एकदा चेंडू जाईल विकेट किपरच्या हातामध्ये विसाव घेईल. सॉरी, 5वा चेंडू. आणि हा सुद्धा निर्धाव पद्धतीचा चेंडू इथे पाहायला मिळेल. दुसरं षटक. दुसऱ्या षटकामध्ये अतिशय दर्जेदार गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली निकेशच्या माध्यमातून. पुन्हा एकदा एक तेज तर्रार चेंडू, निर्धाव चेंडूची सांगता. या षटकामध्ये जर विचार केलात ना तर फक्त 5 धावा खर्च केल्या त्या निकेश या गोलंदाजानं आणि एक गडी बाद घेण्यात तो यशस्वी झाला. नक्कीच सातत्याने काळभैरव क्रिकेट क्लब उणेगाव या संघासाठी हा खेळाडू खेळत असतो.
एकता ग्रामीण क्रिकेट असोसिएशन मध्ये 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन थांबते ती 13 या आकड्यावरती. तिसरं षटक गोलंदाज असेल गग्गी, रुपेश उर्फ गग्गी. पुढचा चेंडू 10-12 बॉलांचा रनअप. एक स्लो रन पद्धतीचा चेंडू होता पण तो फुलटॉस पद्धतीचा चेंडू स्क्वेअरच्या दिशेने चेंडूला फक्त फ्लिक केलं हलक्या हाताने चेंडू जाईल एक बाउंड चौकार सीमा पार. पहिला चेंडू होता तिसऱ्या षटकातला एक फुलटॉस पद्धतीचा चेंडू पाहायला मिळाला. त्याला हलक्या हातानं स्क्वेअर लेगच्या दिशेने खेळला आणि मिळाल्या 4 धावा. धावसंख्या जाऊन पोहोचली तब्बल 17 या आकड्यावरती. पुढचा चेंडू रुपेशचा एक गुडलेनचा चेंडू होता. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न आणि हा प्रयत्न यशस्वीरित्या पूर्ण झालाय. हा येईल नितीनच्या बॅटमधून दणदणीत षटकार. हा चेंडू हा एक मला वाटतं स्लोअर वन चेंडू होता आणि इथं मात्र फसवलं नितीनला. नितीनला परतावं लागतं माघारी. नितीन बॅक टू पॅव्हेलियन. बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये दाखल होईल तो रोशन सत्वे. पुन्हा एकदा इथं काय घडतंय पुन्हा एकदा एक संधी आणि गोल्डन डकचा शिकार आलाय तो रोहन सत्वे. पॅव्हेलियन. पाहूया रुपेशचा चेंडू. हा सुद्धा एक आखुडी टप्प्याचा चेंडू होता. तेज तरार चेंडू जाईल विकेट किपरच्या हातामध्ये. इथं काही चुकी घडत नाहीये राहुल कडून आणि हा निर्धाव पद्धतीचा चेंडू पाहायला मिळतोय. नक्कीच मित्र पाहायला गेलात ना तर पहिले 2 षटक चांगले हाताळले गेले होते. त्यानंतर नितीनने कुठेतरी हल्ला चढवला होता रुपेश वरती. पहिल्या चेंडूवरती चौकार त्यानंतर षटकार पण त्यानंतर मात्र रुपेशने केलाय कमबॅक. 2 सलग विकेट घेतलं आणि एक निर्धाव चेंडूची सांगता. हा एक चेंडू पुन्हा एक तेज तरार चेंडू होता. हा चेंडू सुद्धा जाईल निर्धाव पद्धतीचा. पहिल्या 2 चेंडूवरीचा विचार केला तर 10 धावा खर्च केला होता रुपेशनं. पण तदनंतर मात्र नक्कीच पुढील 4 चेंडू मध्ये 2 विकेट घेतल्या आणि 2 निर्धाव चेंडू. धावसंख्या होती 23 या धावफलकावर. 23 ऑन बोर्ड लॉस ऑफ 3 विकेट्स. अजून शेवटचं षटक मित्रांनो. नक्कीच हे शेवटचं षटक हाणामारीसाठी जाणलं जातं. ज्या षटकामध्ये नक्कीच आर या पार होत ते शेवटचं षटक गोलंदाज असेल रवींद्र भोरावकर. नक्कीच राहुल भोरावकर यांचे छोटे बंधू असणारे दोन्ही भाऊ आपल्याला एका संघात पाहायला मिळतात. एकानं मागच्या मॅच मध्ये फलंदाजी करत आपल्या संघाला विजय करून दिला होता. त्यांचे छोटे बंधू आता
गोलंदाजी मात्र आपल्याला पाहायला मिळते. पहिला चेंडू फुलटॉस पद्धतीचा चेंडू होता. चेंडूला स्क्वेअर लेगच्या दिशेने पाठवून दिलंय. चेंडू जाईल सीमा पार, षटकार. खणखणीत षटकार मारून पाहूया. नंतर पुन्हा एकदा पुढील चेंडू स्ट्रायकिंग एंडला पाहिजे होतो सर्वेश आणि हा एक सबमरीन डिलिव्हरी पाहायला मिळाली. इथं घडते पुन्हा एकदा राहुल सॉरी की विकेट किपर निकेश कडून चुकी आणि इथं घडतंय काय तर सर धावा चौकार. क्षण पाहायला गेलात ना तर आरुष इलेव्हन हे सांगायचं पहिल्या मॅच मध्ये सुद्धा थोडस खराब झालेलं आणि तेच इथं सुद्धा पाहायला मिळते. नक्कीच तुम्हाला त्यामध्ये बदल करावा लागेल. चांगलं असं क्षेत्ररक्षण करावं लागेल. इथं सुद्धा एक चांगली फेकी केली होती परंतु खराब क्षेत्ररक्षणामुळे 4 धाव मिळाल्या. धावसंख्या जाऊन पोहोचली तब्बल 33 या आकड्यावरती. पुन्हा एकदा हा एक फुलरचा चेंडू होता. चेंडूला पाठवला मिडलच्या दिशेनं. क्षेत्ररक्षक चेंडू खाली येईल. इथं मात्र चांगली फेकी केली जाईल आणि एकच धाव सहजरित्या इथं पूर्ण होईल. नक्कीच पहिल्या 2 चेंडूवरती 2 मोठे प्रहार पाहायला मिळाले इथे आपल्याला. पहिल्या चेंडूवरती एक षटकार लागला होता सर्वेशनं. नंतर एक चौकार आला होता काहीच खराब क्षेत्ररक्षण. नंतर एक सिंगल धाव. धावसंख्येचा विचार करता जाऊन पोहोचले तब्बल 34 या आकड्यावर. शेवटचं षटक ज्या पद्धतीने सुरुवात पाहिजे होती रुदिन इलेव्हन या संघाला तशीच काहीशी सुरुवात करून दिली ती सर्वेशनं. नंतर पुन्हा एकदा नो चेंडू फुलटा चेंडू त्याचा फायदा घेतला. चेंडूला पाठवून दिलं फाईन लेगच्या रिझल्ट मध्ये. चेंडू जाईल 1 बाउन्स. नक्कीच सुंदर डीजे आपल्याला इथं पाहायला मिळतात. डीजे ऑपरेटर आपले डीजे बाळा यांच्या माध्यमातून सॉरी साहिल डीजे ऑपरेटर. जाऊया मित्रांनो मैदानाच्या आतमध्ये. फ्रीची संधी असेल ती या फलंदाजाला. नक्कीच इथं फ्रीचा फायदा नाही घेता आला परंतु एक गोष्ट नक्कीच मित्रांनो म्हणजे चांगली झाली ती म्हणजे सर्वेशला त्यानं स्ट्रायकिंग एंडला आणलंय. आपली विकेट जरी सॅक्रिफाईस केली असली या फलंदाजानं तरी चांगलं काम करून जातो तो म्हणजे सर्व ज्याने 2 मोठे फटके खेळले होते तो आता आपल्याला स्ट्रायकिंग एंडला पाहायला मिळेल. खराब क्षेत्ररक्षण आणि त्यानंतर थोडीशी खराब अशी गोलंदाजी सुद्धा आरुष इलेव्हन संघाकडून पाहायला मिळाली. इथं नक्कीच सुधारणा करावी लागेल. त्यामध्ये पुढचा चेंडू पुन्हा एकदा आकुटाप्यात चेंडू होता. मोठा फटका आणि इथं पुन्हा एकदा काय घडतंय तर चुकी घडतंय राहुल कडून आणि इथं सुद्धा एक झेल सोडतो तो म्हणजे राहुलच्या माध्यमातून. धावसंख्या जाऊन पोहोचते 40 या आकड्यावर. नक्कीच मित्रांनो गोलंदाजीमध्ये कमबॅक करण्याचा प्रयत्न झाला होता परंतु क्षेत्ररक्षकाकडून थोडीशी चुकी घडली. पुन्हा एकदा शॉर्ट पिचचा चेंडू होता. पुन्हा एकदा फंबल झालाय तिथं आणि एक धाव मिळेल. या एका धावेने धाव फलक जाऊन पोहोचते तब्बल 41 या आकड्यावरती. नक्कीच आणि इथं लक्षात घ्यायचं आरुष इलेव्हन संघाला 10 रनची पॅनल्टी असणार आहे त्यामुळे त्यांच्यासमोर धावसंख्या उभी राहणार आहे ती 51 धावा. जिंकण्यासाठी
24 चेंडू आणि 52 धावांची गरज, 52 धावांची गरज असणार आहे ती आरुष शिलवण या संघासाठी. नक्कीच 2-3 मोठे फलंदाज त्या संघामध्ये जर विचार केला तर निकेश असेल, स्वतः राहुल भोरावकर असेल, त्यानंतर पराग असेल. नक्की जिथं तुमचा यथोचित मान सन्मान करण्यात येईल. स्वप्नीलजी शिंदे यांच्या हस्ते तर मित्रांनो जाऊया मैदानाच्या आतमध्ये. पुन्हा एकदा 2 सलामीचे फलंदाज आरुष 11 या संघाकडून एका शाखेला पाहायला गेलात ना तर डावखुरा फलंदाज निकेश आणि नॉन स्ट्रायकिंगला असेल तो राहुल भोरावकर, ज्याला या मागच्या मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार मिळाला होता. आणि नक्कीच चांगली फलंदाजी पाहायला मिळाली होती त्याच्या बॅटमधून. तसेच काहीशी फलंदाजी येतं सुद्धा पाहायला मिळेल आपल्याला राहुलच्या बॅटमधून. लेफ्टी राईटी कॉम्बिनेशन असणार आहे मित्रांनो. इथे 52 धावांचा पाठलाग करण्यासाठी हा संघ सज्ज असेल. त्यानंतर यानंतर होणारा सामना स्वराज 11 आडगर विरुद्ध वेदांत सुपर जायंट्स. पहिला चेंडूला कव्हरच्या दिशेने खेळलंय. तिथं चांगलं असं क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल. 1 धाव पूर्ण आणि 2 धावा अर्जित केल्या. तिथं निकेशनं 2 धावेने आपलं वैयक्तिक आणि संघाचं सुद्धा खातं ओपन केलंय. अजूनही नक्कीच मोठी धावसंख्या समोर असणार आहे. 50 धावा असणार आहेत. चांगली फलंदाजी करावी लागेल. पाहायला गेलं तर क्षेत्ररक्षक खराब केलं क्षेत्ररक्षण, त्यामुळे इथं कुठेतरी त्याचा नक्कीच एक तेज तरार आउटसाइड ऑफ स्टंप पंचांकडून वाईट घोषित. एक अवंतर धावसंख्येने धावफलक हलते राहील, जाऊन पोहोचेल ती 3 या आकड्यावरती. गोलंदाजी मार्कवर असेल तो गोलंदाज सर्वेश, ज्याला उनेगाव एक्सप्रेस या नावाने संबोधलं जातं, तो सर्वेश. पुन्हा एकदा तेज तर्रार चेंडू जाऊन विसावं गेलं विकेट किपरच्या हातामध्ये. इथं काही चुकी घडत नाही विकेट किपर कडून आणि येईल हा निर्धाव पद्धतीचा चेंडू. नक्कीच पॉवर प्लेचा षटक चालू असताना अशा पद्धतीने फलंदाजी होती ते पाहिजे. आणि एक शॉर्ट पिचचा चेंडू होता. कव्हर आणि पॉइंटच्या दिशे दोघांच्या मधून चेंडूला पाठवलं सीमा पार. येईल पहिल्याच चौकार. स्वराज 11 आणि वेदांत सुपर जायंट्स, आपल्या संघनायकांना विनंती असेल टॉस्का बॉक्स मध्ये यायचं आहे. यानंतर होणारा सामना असेल स्वराज 11 विरुद्ध वेदांत सुपर जायंट्स. नक्कीच पुन्हा एकदा
जाऊया मॅच कडे. सर्वेश एक मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता, प्रयत्न फसलाय. चेंडू जाईल हवे, क्षेत्ररक्षक येईल आणि इथं घडतंय चुकी. नक्कीच इथं क्षेत्ररक्षकाकडून चुकी झालंय आणि हा एक झेल सोडलाय तो निकेश याचा. एक मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता, प्रयत्न फसला सुद्धा होता, चांगली अशी गोलंदाजी सुद्धा होती, परंतु तिथं झेल म्हटलं मात्र टिपता आला नाही या क्षेत्ररक्षकाला. नक्कीच पाहायला गेलात ना तर आरुष शिलेवरनं सुद्धा अशीच काहीशी खराब क्षेत्ररक्षण केलं होतं, तसंच चित्र मात्र इथं सुद्धा पाहायला मिळतंय. पण हा झेल किती महागात पडू शकतो ना, तो मित्रांनो समजणाऱ्या येणाऱ्या पुढील चेंडू मध्ये. नक्कीच मी म्हणतो ज्या ज्या वेळी एखाद्या खेळाडूचा झेल सुटतो ना, तेव्हा त्याचा आत्मविश्वास हा दुणावतो. आणि तसंच काहीसं इथं घडतंय का पाहूया निकेशच्या बाबतीत. नक्कीच धावसंख्या जाऊन पोहोचली ती तब्बल 9 या आकड्यावर. 4 चेंडू आणि 9 धावा. अजूनही पॉवर प्ले षटकातलं 2 चेंडूचा खेळ येणं बाकी असताना पुढचा चेंडू शॉर्टपिचचा चेंडू होता. एक तेज तरार आउटसाइड ऑफ स्टंप. यस इट इज वाईड. पंचांकडून अवांतर धावसंख्येच्या स्वरूपात पुन्हा एक धाव मिळेल. धावसंख्या जाऊन पोहोचेल ती या दुहेरी आकड्यावरती 10 धावा. 10 या आकड्याचा विचार करत ना तर मित्रांनो क्रिकेटचा देव ज्याला म्हटलं जातं सचिन रमेश तेंडुलकर यांचा हा जर्सी नंबर. नक्कीच पुन्हा एकदा एक चांगला चेंडू सर्वेच्या माध्यमातून निर्धाव चेंडू पाहायला मिळेल इथे. पॉवर प्लेचे षटक एक शेवटचं चेंडू घेऊन येईल तो सर्वेश. एक शॉर्ट पिचचा चेंडू होता, स्क्वेअर लेगच्या दिशेने चेंडूला खेळला. पुन्हा एकदा खराब क्षेत्ररक्षण आणि त्याचा नक्कीच फायदा मिळाला तो आरुष इलेव्हन या संघाला. चौकारच्या स्वरूपात येईल हा एक चौकार. वेदांत सुपर जायंट्स आपला कर्णधार यायचा इकडे. नक्कीच मित्रांनो पॉवर प्लेच्या षटकातला शेवट चेंडूवरती चेंडू तर मित्रांनो चांगला होता, परंतु क्षेत्ररक्षण इथं पाहायला गेलं ना तर खराब झालं आणि मिळाला तो चौकार. धावसंख्या जाऊन पोहोचली ती पहिल्या षटकाखेर 14 या आकड्यावरती. 14 ऑन बोर्ड. नक्कीच पुढील मॅचचा टॉस होईल स्वराज इलेव्हन आडगार विरुद्ध वेदांत सुपर जायंट्स या दोन संघामध्ये. टॉस का बॉस मध्ये पाहूया दुसरं षटक घेऊन येत तो रुपेश चौधरी. नक्कीच आडगर संघाचा हा एक ऑलराऊंडर खेळाडू. दुसरं षटक हाताळण्यासाठी इथं पाचारण केलंय त्याला. तसेच राजेंद्र सॉरी राजेश वाघमारे साहेब यांचे इथं आगमन झालंय, तरी नक्कीच त्यांना विनंती असेल मंचावर यायचं आहे. आपला यथोचित सन्मान इथे करण्यात येईल. राजेशजी वाघमारे. नक्कीच मित्रांनो दुसऱ्या षटकाची सुरुवात झाली. पहिल्या चेंडूत एक सिंगल धाव सहजरित्या मिळाली. राहुल याला एक चांगला चेंडू होता, त्याचा सन्मान दिला चांगल्या चेंडूला. त्यानंतर पुन्हा एकदा हा डावखुरा फलंदाज निकेश आपल्या इथं पाहायला मिळेल. नक्कीच मागील षटकामध्ये त्याला जीवदान मिळालं होतं. बघूया कशा पद्धतीनं फलंदाजी करतोय. एक मोठं लक्ष आहे आपल्या संघासमोर. 52 धावांचा पाठलाग करताना पुन्हा एकदा चांगला फटका स्क्वेअर लेगच्या दिशेनं. हा येईल पुन्हा एक दणदणीत निकेशच्या बॅटमधून चौकार.
चांगली होते, परंतु क्षेत्ररक्षकांचा तेवढा साथ मिळत नाही गोलंदाजांना आणि हे कुठेतरी नक्कीच चांगलं नाही आपल्या संघासाठी. निकेश पुन्हा एकदा सज्ज फलंदाजी स्ट्रायकिंग एंडला. खोलो टप्प्याचा चेंडू होता त्याला पुन्हा एकदा खोदून काढलं. चेंडू पाठवून लॉंग रिजन मध्ये. क्षेत्ररक्षक येईल चेंडू खाली तद्वर सहजरित्या एक धाव पूर्ण होईल. एका धावेने धावसंख्या जाऊन पोहोचेल ती तब्बल 20 या आकड्यावर. दुसरं षटक चालू असताना धावसंख्या जाऊन पोहोचली ती 20. अजूनही सलामीची जोडी मैदान पाहायला मिळते आपल्याला मित्रांनो. राहुल आणि निकेशच्या माध्यमातून. नक्कीच 52 धावांचा पाठलाग करत असताना हे दोन सलामीचे फलंदाज चांगले फटके खेळतात आपल्या संघासाठी. शॉर्टपिचचा चेंडू होता. चेंडूला खेळलाय फाईन लेग रिजन मध्ये. क्षेत्ररक्षक तिथे असेल एक चांगला प्रयत्न केला होता, परंतु नक्कीच 6 धावा वाचवू शकला नाही आणि हा येईल एक लांब षटकार. नक्कीच मित्रांनो, मी म्हटलं होतं की राहुल ज्या पद्धतीनं मागच्या मॅच संपवली होती ना, तशीच पुन्हा एकदा काहीशी सुरुवात करतोय राहुल षटकार लगावत. धावसंख्या जाऊन तब्बल 26 आकड्यावर. पुन्हा एकदा खोलवर टप्प्याचा चेंडू होता. उलटा स्पीडचा चेंडू पाहायला मिळाला. समुद्रशीने चेंडूला खेळलंय. क्षेत्ररक्षक येईल चेंडू खाली. एक चांगली अशी फेकी पाहायला मिळाली. तद्वर एक धाव मिळाली राहुलला. धावसंख्या जाऊन पोहोचली तब्बल 27 आकड्यावर. मला येत नाही तर राहुलला 3 चेंडू आणि 3 चेंडूमध्ये 8 धावांवरती खेळत आहे. तर निकेश शिंदे 8 चेंडू आणि 17 धावांची वैयक्तिक खेळत आहे. दुसऱ्या षटकातला मला वाटतं विचार केलात ना, आतापर्यंत एक षटकार चौकार आलाय षटकामध्ये आणि धावा आल्या त्या म्हणजे 13. अजूनही शेवटचा चेंडू येणं बाकी असेल. स्ट्रायकिंगला पाहायला मिळेल आपल्याला निकेश हा फलंदाज. शॉर्टपिचचा चेंडू होता. चेंडूला भिरकावून दिलंय स्क्वेअर लेगच्या दिशेनं. चेंडू जाईल सीमा पार चौकार. आकड्यावर. अजूनही सलामीची जोडी आपल्याला मैदान पाहायला मिळते. पहिल्या 2 षटकांमध्ये ताबडतोब फलंदाजी पाहायला मिळते आपल्याला. पहिल्या षटकामध्ये पाहायला गेलं तर 14 धावा आल्या होत्या. त्यानंतर दुसऱ्या षटकामध्ये तब्बल 17 धावा आल्या त्या गोलंदाज रुपेश वरती. निकेश आणि राहुल याच्या माध्यमातून 2 चौकार आणि 1 षटकार पाहायला मिळाला होता तिथं आपल्याला. अजूनही 12 चेंडू आणि 21 धावांची गरज असणार आहे. 12 चेंडू आणि 21 धावा. नक्कीच एक चांगली मॅच इथे आपल्याला पाहायला मिळेल. त्यानंतर पुढील सामना असेल स्वराज 11 आडगाव विरुद्ध वेदांत सुपर जायंट्स. दोन्ही संघांनी तयार राहायचं आहे. नक्कीच वेदांत सुपर जायंट्स आणि स्वराज 11 याने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षण घेतलंय. यानंतर होणारी मॅच पाहूया. 12 चेंडू आणि 21 धावांची गरज असताना गोलंदाजी मार्कवर गोलंदाज असेल रोशन सत्वे हा गोलंदाज इथं आपल्याला पाहायला मिळेल. 12 चेंडू 21 धावांची गरज असताना टाकीला फलंदाज राहुल भोरावकर. एक नक्कीच आगळा वेगळा फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता, परंतु इथं काय घडतंय तर राहुलला परतावं लागतंय माघारी. क्लीन बोल्ड. यस, राहुल बॅक टू द पवेलियन. रोशन सत्वे यासाठी एक पारितोषिक आलंय. प्रथम सत्वेच्या माध्यमातून 100 रुपयाचे या विकेटसाठी
जो राहुलचा विकेट घेतला होता ना त्यासाठी रोशन सत्वेटी 100 रुपयाचं पारितोषिक प्रथमेश सत्वेच्या माध्यमातून. नक्कीच एक पहिला झटका देण्यात यशस्वी झाला तो रोशन. आपल्या पहिल्या चेंडूवरती बाद करण्यात यशस्वी झाला तो राहुल या मोठ्या फलंदाजाला. पाहूया पुन्हा एकदा वुडलँडचा चेंडू होता कव्हरच्या दिशेने चेंडूला खेळलोय आणि चेंडू झाली तर सीमा पार चौकार. त्यानंतर नव्याने बॅटर हा मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला होता तो पराग. पहिल्या चेंडूवरती एक पॉइंटच्या दिशेने फटका खेळला आणि मिळाल्या 4 धावा. 4 धावेने आपलं खातं उघडलंय. धावसंख्या जाऊन पोहोचली ती 35. 35 ऑन बोर्ड. लॉस ऑफ 1 विकेट. अजून 10 चेंडू आणि 17 धावा. 17 धावा आणि 10 चेंडू. नक्कीच मित्रांनो चांगली मॅच पाहायला मिळेल. आरुष 11 विरुद्ध रुदीन 11 ही मॅच चालू असताना 52 धावांचा पाठलाग करतोय तो हा संघ आरुष 11. सलामीचा फायदा फलंदाज निकेश अजूनही आपल्याला मैदानाच्या आत पाहायला मिळतोय. इथं मात्र क्षेत्ररक्षणामध्ये काहीसा बदल करताना मिळतोय पाहायला मिळतोय इथं आपल्याला. गोलंदाज सज्ज रोशन. पुढचा चेंडू एक फुल टप्प्याचा चेंडू होता. चेंडूला खेळलाय लॉंग रिझन मध्ये चेंडू क्षेत्ररक्षक येईल चेंडू खाली तद्वर 1 धाव सहजरित्या पूर्ण होईल. 1 धावेने धावफलक पुढे जाईल 36 धावेवरती. आणि आता मात्र इथं स्ट्रायकिंग एंडला पाहायला मिळतो हा डावखुरा फलंदाजाच्या बॅट मधून आतापर्यंत तब्बल 4 चौकार पाहायला मिळतात आणि 9 चेंडू मध्ये 21 धावांची खेळी केले तो डावखुरा फलंदाज निकेश. नक्कीच काळभैरव क्रिकेट संघासाठी सातत्याने फलंदाजी करतो तो असतो तो हा निकेश फलंदाज. स्ट्रायकिंग एंडला पाहायला मिळतो इथं आपल्याला. रोहन गोलंदाजी मार्कवर पुढचा चेंडू मला वाटतं स्लो रन पण चेंडू होता. चेंडूला खोदून काढलंय हवेमध्ये आणि हा चेंडू जाईल सीमा पार षटकार. त्याच्या बॅट मधून हा पाहायला मिळाला आपल्याला एक खणखणीत षटकार. आता इथं मात्र समीकरण मधले 8 चेंडू आणि 10 धावा. पुन्हा एकदा शॉर्टपिचचा चेंडू होता त्याचा पुरेपूर समाचार घेतला. चेंडूला पाठवलंय स्क्वेअर लेगच्या पंचांच्या डोक्यावरून चेंडू जाईल सीमा पार षटकार. धावसंख्या जाऊन पोहोचली तब्बल 48 या आकड्यावरती. निकेश नक्कीच या बॅक टू बॅक 2 षटकारानंतर 11 चेंडू आणि 33 धावांची वैयक्तिक खेळी करताना पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा एक मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता. एक सबमरीन डिलिव्हरी पाहायला मिळाली आणि इथं घडतंय चुकी विकेट किपर कडून. त्याद्वारे या 2 धावा सहजरित्या पूर्ण होतील आपल्या संघासाठी निकेशच्या माध्यमातून. सहा चेंडू आणि 2 धावा. एक नक्की चांगली फलंदाजी पाहायला मिळेल निकेशच्या बॅट मधून. 12 चेंडू आणि 35 धावांची खेळी. अजूनही मैदानाच्या आतमध्ये हा सलामीचा फलंदाज पाहायला मिळतोय. तर मित्रांनो 6 चेंडू आणि 2 धावांची गरज असताना गोलंदाजी मार्फत गोलंदाज पहिला चेंडू एक तेज तर्रार चेंडू पाहायला मिळाला इथं आपल्याला. नक्कीच स्ट्राईक मिळतं इथं निकेशला आणि परागला आपली विकेट सॅक्रिफाईस करायला लागते इथं. आता मात्र समीकरण पुन्हा एकदा बदललंय.
5 चेंडू आणि 2 धावा. नक्कीच गोलंदाज असेल तो म्हणजे हा युवा गोलंदाज अनिकेत करकरे. पहिल्या चेंडूमध्ये पाहायला येत नाही, एक चांगला धाटणीचा चेंडू पाहायला मिळाला अनिकेतच्या माध्यमातून. पाहूया परंतु आता इथं मात्र समोर हा एक फलंदाज असणार आहे निकेश. पुन्हा एकदा एक शॉर्टपिचचा चेंडू होता आणि हा सुद्धा तेज तर्राचा चेंडू, एक निर्धाव चेंडूची सांगता इथे पाहायला मिळते. नक्कीच स्ट्राईक घेतले निकेशने आपल्या संघाला विजय मिळवून देण्यासाठी, परंतु इथं काहीसा अपयश येते त्याला. अजूनही 4 चेंडू आणि 2 धावांची आवश्यकता. पाहूया मित्रांनो काय घडतं मैदानाच्या आतमध्ये. पुन्हा एकदा पुढचा चेंडू, वेर फुलटा चेंडू, चेंडूला भेरकावून दिलाय सीमा पार. हा येईल विजयी षटकार.